नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली हा चॅप्टर घेणार आहोत। इयत्ता 6वीसाठी क्लास 6 या वर्गासाठी हा चॅप्टर आपल्याला अभ्यासामध्ये दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरचे आपल्याला लेटर दिलेला आहे आणि याचं आपण मराठीमध्ये लाईन टू लाईन विश्लेषण पाहणार आहोत। तर पहा, माय डिअर संजू मामा हे जे काही लेटर दिलेलं आहे हे आपल्याला काय कोणाला दिलेलं आहे? संजू मामाला। कुठे? हिंगोली, 9 जून 2015। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आय हॅव रीच्ड हिंगोली, हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोली। आता पहा की हा जो मुलगा आहे याने याचे जे काही हॉलिडेज आहेत म्हणजे सुट्ट्याचे जे काही दिवस आहेत ते दिवस काय केलेले आहेत? त्याच्या आजोळी म्हणजे मामाच्या गावी घालवलेले आहेत। तर पहा तो कुठे पोहोचलेला आहे? हिंगोलीला। आणि हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोली। आता त्यांनी कशा पद्धतीनं जेही त्याचे सुट्ट्या होत्या त्या कशा घालवल्या होत्या? कुठे? सागरोलीला। अनफॉरगेटेबल मोमेंट्स दिस समर वॅकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ, संजू मामा आय रिअली मिस सागरोली। आता पहा, हा जो मुलगा आहे त्याने त्याच्या मामाच्या गावाकडे समर वॅकेशन म्हणजे उन्हाळ्याची काही सुट्टी होती त्यामध्ये त्यांनी आपल्या मामाच्या गावी त्याने सुट्ट्या घालवल्या होत्या। तर तो म्हणतो की माझे काही अविस्मरणीय क्षण आहेत ते विसरू शकत नाहीत आणि त्यामुळं माझे जीवन जे आहे, माझे जे काही मेमरी आहे त्या कशा बनवलेल्या आहेत? रंगीबिरंगी, आणि खरोखरच मी सागरोलीला विसरू शकत नाही। ॲट सागरोली आय एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर, playing with Tejas and Avdut on its banks and going on long walks through the Balaghat hills, riding a buffalo on the way back home. I felt like the king of Sagroli. आता पहा की हा जो मुलगा आहे, बॉय आहे, तो काय म्हणतो की ॲट सागरोली आय एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर, आणि त्यांनी सागरोलीमध्ये मांजरा जी नदी आहे, रिव्हर आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे? पोहण्याचा आनंद घेतलेला आहे। प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक्स अँड गोईंग ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स, आणि तेजस आणि अवधूत यांच्यासोबत तो दोघांसोबतही काय झालेला आहे? खेळलेला आहे। कुठं? बँक्स म्हणजे किनारा, नदी किनाऱ्यावर, आणि वॉक्स थ्रू, आणि तो त्यांच्यासोबत बालाघाट जे काही हिल्स आहेत म्हणजे बालाघाटच्या जे काही टेकड्या आहेत त्या टेकड्यावर पण तो चालत गेलेला आहे। रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम, आणि घरी परत येताना बफेलोवर रायडिंग म्हणजे स्वार होणे, म्हणजे बसून घरी तो म्हशीवर बसून तो घरी परत आलेला आहे। आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली, म्हणूनच मला काय झालं आहे की माझ्यासाठी सागरोली काय आहे? राजा आहे। दॅट लंच वाव अनारस विथ कुरड्या, पापड्या अँड कांदा भजी, मीरा मामी इज अ ग्रेट कुक, अ मास्टर शेफ। आता पहा, तो मुलगा म्हणतो की लंच म्हणजे जे काही दुपारचं जेवण आहे याच्यामध्ये काय असायच्या? आमरस म्हणजे काय? आंब्याचा रस, त्याच्यासोबत काय असायच्या? कुरड्या, पापड्या। दॅट वर्ड इज इन मराठी, हे जे काही वर्ड दिलेले आहेत ते मराठीतून ॲज इट इज जशाल तसे काय केलेले आहेत? घेतलेले आहेत। त्याच्यानंतर कांदा भजी। मीरा मामी इज अ ग्रेट कुक, त्याची जी काही मामी होती मीरा मामी ती कशी होती? चांगल्या प्रकारे स्वयंपाक बनवणारी होती, म्हणजे काय होती? मास्टर शेफ। आजी श्रीखंडा वडी इज इनकम्पेरेबल, आणि आजीनं बनवलेली जी काही श्रीखंडा वडी होती ती पण कशी होती? खूप छान होती। हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड
व्हॉल्यूम्स ऑफ किशोर चंपक अँड कुमार इन काका आजोबास लायब्ररी. आणि या सुट्ट्यांच्या बरोबरच त्याने खेळण्याबरोबर पोहण्याबरोबर त्याने काय केलेलं आहे, रीडिंग पण केलेली आहे, काही पुस्तकं वाचलेली आहेत. कोणती? किशोर चंपक अँड कुमार यांची कुठे वाचलेली आहे त्यांनी? काका आजोबा लायब्ररी. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सागरोली नेक्स्ट इयर. आता मी दुसऱ्या वर्षी काय करणार आहे, परत एकदा सागरोलीला भेट देणार आहे. गिव माय रिगार्ड्स टू आजी आजोबा, राजू मामा, सैला मामी, मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. आणि तो काय म्हणतो की माझा सर्वांना नमस्कार. कोणाला? आजी आजोबा, राजू मामा, सैला मामी, मीरा मामी या सर्वांना माझं अवधूत अँड तेजस अँड अवधूत सर्वांना माझा काय रिगार्ड्स म्हणजे नमस्कार. युअर्स लविंगली रमन म्हणजेच आपला प्रेमळ कोण? रमन. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. आपण इथं थांबूया.